सो बिफोर वी रिअली मूव्ह अहेड, लेट्स अंडरस्टँड की वाय वी फेल टू डू. आपण जे ठरवतो ते आपण करण्यासाठी का आपण करत नाही. से फॉर एक्झाम्पल, घरी अ, एखादी वस्तू आणायला सांगितली जाते मार्केटमधून. तुम्हाला येता येता एखादी भाजी आणा म्हणून सांगितलं जातं आणि यू फॉरगेट टू डूइंग दॅट. डज दॅट मीन की यू डोंट वॉन्ट टू डू दॅट? डज दॅट मीन की तुमच्यामध्ये कॅपेबिलिटी नाही आहे ते आणण्याची? किंवा तुम्हाला एखाद्या पुस्तकाची 4 पानं वाचायची असतात, तुम्ही ते वाचत नाही? डज दॅट मीन की यू आर इनकेपेबल? डज दॅट मीन की यू डोंट वॉन्ट टू डू इट? किंवा सकाळी उठायचं असतं, मस्त फिरायला जायचं असतं, पण आपण दररोज म्हणतो उद्या बघू, जाऊ दे, आज नको. या याचा तुमच्या कॅपेबिलिटीशी संबंध आहे का? याचा तुमच्या क्षमतांशी संबंध आहे का? मग याचा तुमच्या इंटेन्शनशी संबंध आहे का? याला डीप डाऊन ज्यावेळेस स्टडी केलं गेलंय, त्याला एक्झिक्युटिव्ह डिस्फंक्शन ही एक न्यूरोलॉजिकल कंडिशन आहे. Now, what I mean by that, what you need to understand by this is a consistent stressed out brain. सतत इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या सभोवताली राहून, मोबाईलचा ओव्हर यूज, दर इज लॉट ऑफ इन्फॉर्मेशन बिईंग बॉम्बार्डेड. सतत आपण कुठल्या तरी इमर्जन्सी स्टेट ऑफ माइंडमध्ये राहिल्यामुळे the condition is getting developed that we do want to do so many things, but our brain doesn't allow. आपलं ब्रेन वायर्डच या पद्धतीने होऊन जातो की आपल्याला ती गोष्ट करायला नकोशी वाटायला लागते. सो इट्स समथिंग लाईक यू नो एव्हरीथिंग बट यू डोंट वॉन्ट टू डू दॅट. अँड दॅट कंडिशन इज रिअली बॅड. तुम्हाला ज्यावेळेस कोणीतरी रिमाइंड करतं की यू हॅव बिकम लेझी, एवढ्या साध्या गोष्टी जमत नाहीत का? किंवा या सगळ्या आज मला फक्त अफर्मेशन्स ऐकायचे होते, बट आय डिड नॉट डू दॅट. जस्ट मला फक्त मोबाईल चालू करायचा होता माझ्या शेजारी आणि ऐकायचं होतं, बट आय डिड नॉट डू दॅट. किंवा मला 4 गोष्टी ग्रॅटिट्यूडच्या लिहून काढायच्या होत्या, आय डिड नॉट डू दॅट. वाय? बिकॉज वी आर नॉट वर्किंग ऑन अवर रिड्युसिंग अवर स्ट्रेस लेवल. आणि स्ट्रेस हा आपण ठरवतोय म्हणून होतो तो नाहीये. द स्ट्रेस हॅपनिंग जस्ट बिकॉज ऑफ द लाईफस्टाईल दॅट वी आर हॅव्हिंग. The kind of lifestyle that we have created for our own self is always surrounded by things, not sitting alone for 10 minutes, even for with ourselves also. So this is creating a person who doesn't want to do anything even after knowing everything. So माझं इन्व्हिटेशन हे आहे तुम्हाला की थोडस स्वतःसाठी वेळ काढा. थोडासा 5 ते 7 मिनिटं दिवसभरामध्ये स्वतःसोबत बसा. सिट विथ युअर सेल्फ. अलाउ युअर ब्रेन टू रिवायर. तुमच्या ब्रेनला रिवायर होण्यासाठी अपॉर्च्युनिटी द्या. सदैव काहीतरी कामात राहणं इज नॉट अ गुड न्यूज. बी विथ युअर सेल्फ ऑल्सो. जस्ट रिलॅक्स फॉर 5-10 minutes, like I said. That could create or that could solve your major problems in your life, which you may not understand right now. टीव्ही समोर बसलंच पाहिजे असं नाहीये. मोबाईल सतत चालू असला पाहिजे असं नाहीये. ऑलवेज काहीतरी कामात असलं पाहिजे असं पण नाहीये. नॉट डुईंग समथिंग इज ग्रेटेस्ट हेल्प टू युअर बॉडी ऑल्सो समटाइम्स. सो कदाचित दिस कुड बी अ चेंजिंग थिंग. सहज मला ह्या रिवायरिंग युअर ब्रेन बिझनेस एक्सलन्स मध्ये आम्ही जे ऍड करत असतो ते करत असताना लक्षात आलं की नाव हा प्रॉब्लेम इथे असलेल्या बऱ्याच जणांना पण असेल. दे वॉन्ट टू डू द असाइनमेंट्स. 21 दिवसात जे सांगितलं ते करायचंय, बट समहाव देअर ब्रेन इज वायर्ड इन अ वे की इट डझंट अलाउ देम टू डू दॅट इवन इफ दे वॉन्ट टू डू इट. सो दॅट्स द डिस्फंक्शन यू नीड टू डिसलॉज. इथून बाहेर यायला लागेल तुम्हाला. राईट. सो आजच्या आपण चॅप्टरकडे जाऊया. अगेन ए स्मॉल बट ब्युटिफुल टॉपिक, ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड हा टॉपिक परत परत रोंडा बर्न यामध्ये डिस्कस करते बिकॉज इट हॅज गॉट इमेन्स इम्पॅक्ट. रोंडा बर्न या चॅप्टरचं सुरुवातच अशी करते की ग्रॅटिट्यूड मल्टिप्लाइज मनी. हाऊ इट मल्टिप्लाइज? लेट्स लुक ॲट इट. Be grateful for everything, and you will constantly receive more of everything. Thus, the simple act of being grateful becomes a path to perpetual increase. Gratitude is the easiest, fastest way to change every single subject in your life, but especially the subject of money. When you feel gratitude for money you have,
No more how little, you multiply that money. You can also multiply your money by feeling gratitude for money that you had or that was spent on you in your past. Gratitude quite simply multiplies everything it touches, and it more deeply, and the more deeply you feel gratitude, the greater the multiplication. So simple फंडा आहे. जितके ग्रेटफुल राहाल तितके कमवाल. जितके ग्रेटफुल राहाल तेवढा अबंडन्स मध्ये राहाल. जितके कृतज्ञ राहाल तेवढा आयुष्यामध्ये तुम्हाला भरभरून मिळेल. आपण अजाणतेपणे कंप्लेंट्स करत असतो. आपण अजाणतेपणे निगेटिव्ह बोलत असतो. आपण अजाणतेपणे व्हॉट आय डोंट लाईक, आपण डोंट वॉन्टचा चॅप्टर पाहिला त्याच्यामध्ये, दॅट्स बिंग अनग्रेटफुल. सो ते एक ग्रॅटिट्यूड नसल्याचं लक्षण आहे. आपण सदैव जे आहे त्याच्यासाठी जर ग्रॅटिट्यूड आहे, जे मिळालं होतं त्यासाठी ग्रेटफुल राहिलं, तर इट विल बी मोर ऑफ फॉर यू. ग्रॅटिट्यूड इज द इझिएस्ट, fastest way to change your life. When we think about a lack of money in our life, we can fail to see how much money and abundance surrounded us and have surrounded us during life. Today we are going to look at the vast amount of money that you have actually received throughout your life. And by doing this practice and focusing on abundance in your past, you are going to multiply your money today. Sit down and take few minutes to think back through your childhood. Before you had any money or much money, make a list of 20 instances where money was spent on you, which equates to money you received. As you travel back through memories of your childhood and youth, you'll realize how many things you received and what an abundance of money you had actually experienced in your life. Now this is a beautiful feeling ना. लहानपणी आपल्यावर भरपूर पैसा खर्च झालेला आहे. आपल्याला पैसा कळत नव्हता त्यावेळेस, पण आपण कित्येक गोष्टी केलेल्या आहेत, एन्जॉय केलेल्या आहेत, कपडे एन्जॉय केलेले आहेत. अगदी स्कूल्समध्ये असताना दरवर्षी नवीन दप्तर, नवीन पुस्तकं, नवीन कंपास, नवीन वॉटर बॅग्स, नवीन नवीन शूज, दरवेळेस ते एन्जॉय केलेले आहेत. जर आपल्याला चाइल्डहुड डेज आठवत असतील तर there are so many things we enjoyed. मे बी यू कॅन लुक ॲट द फर्स्ट सायकल, म्हणजे पहिली जी तुमची सायकल असेल किंवा पहिलं व्हेकल असेल जे तुम्ही ते खरेदी केलं नसेल आणि तुम्हाला घेऊन दिलं असेल कोणी, somebody spent money on that, and the kind of joy you enjoyed when you received that, it was actually in form of money you received. किंवा आपण ट्रॅव्हल केलं असेल, हॉटेल्समध्ये राहिलो असू, काही वस्तू विकत घेतल्या असतील, हॉटेल्समध्ये जाऊन काही पदार्थ खाल्ले असतील, ह्या सगळ्या गोष्टीसाठी कोणीतरी पैसे खर्च केलेत. इवन आपण आजारी असताना औषध आणून दिलेली आहेत किंवा हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे, डॉक्टरकडे फीस दिलेली आहे. सो एव्हरीथिंग इज इनडायरेक्ट वे ऑफ रिसिव्हिंग मनी. आपण आतापर्यंत अबंडन्स ऑफ मनी रिसिव्ह केलेला आहे ऑलरेडी. डिड यू ऑलवेज हॅव फूड टू इट? येस, वी हॅड लॉट ऑफ फूड. डिड यू लिव्ह इन अ होम? एक छानसं घर आपल्याला आपल्या वडिलांनी आहे किंवा त्याच्या अगोदरच्या पिढीने निर्माण करून दिलेलं आहे. Did you receive education over many years? Yes, we did. We do. Did you have school books, school lunches, and all the things you needed for school? Did you go on any vacations? What were the most exciting birthday gifts you received? Did you have a bike, toys, or a pet? What about clothes as you grew up so quickly from one size to the next? दरवर्षी आपण हट्टांनी पण काही कपडे मिळवलेले आहेत लहानपणी. Did you go to the movies, play sports, learn musical instrument, or pursue a hobby? Did you go to the doctor or take medicines when you were not well? Did you go to the dentist? What about the essential items that you used every day, like your toothbrush, toothpaste, soap, shampoo? Did you travel in a car? Did you have a television, make phone calls, or use lights, electricity, water, everything साठी पैसा लागलेला आहे. All of these things cost money, and you received them at no charge. As you travel back through memories of your childhood and youth, you will realize what an abundance of money you have received in your life. Be grateful for every single instance
and memory, because you can feel sincere gratitude for money you have received in the past. Your money will be magically increased now and in the future. When doing this practice, you should feel your heart soften and maybe you have tears in your eyes. That is when you know you've hit the jackpot with the deep gratitude. From this day forward, make a promise to yourself that whenever you receive money, whether it's your salary for work, a refund or discount, or something that someone give you that costs money, you will be truly grateful for it. Each of these circumstances means you have received money, and each instance gives you opportunity to use gratitude's power to increase and multiply your money even more by being grateful for the money you have just received. To finish this practice, take a dollar bill or another denomination bill and post it, write on a post it that you will place on the bill. Thank you for all the money I have received throughout my life. Take your magic dollar bill with, with you today and put it in your wallet, purse, or pocket at least once in the morning and once in the afternoon, or as many times you want. Take it out, hold the magic dollar bill in your hands, read your written words, and truly be grateful for the abundance of money you have been given in your life. It's called magic dollar bill because nothing else will magically manifest money faster than gratitude. The more sincere you are, the more you feel it, faster you will receive the money. Be grateful when you receive any money. Continue with the practice, turn outgoing money into incoming money, and listen to the wealth affirmations. सी एक लक्षात घ्या, लहानपणीच्या छोट्या छोट्या घटना आठवा, किमान 20 इन्स्टन्सेस ज्यामध्ये तुम्हाला तुमच्यासाठी कोणीतरी खर्च केलेले आहेत. अगदी तुम्हाला म्हणजे मला आठवतंय मी ज्यावेळेस फोर्थ स्टँडर्ड मध्ये होतो, वी वर इन पुण्यामध्ये होतो आम्ही. आणि तिथे मला पहिल्यांदा माझ्या काकांनी हॉटेलमध्ये नेलं होतं, द मॉडर्न कॅफे, जे जंगली महाराज रोडला अजूनही आहे. सो तो माझा पहिला एक्सपिरियन्स होता आणि अंकल, माझ्या काकांनी मला तो एक्सपिरियन्स पहिल्यांदा दिला. आय वॉज सो ओव्हरवेल्म दॅट डे, की मी त्या दिवशी हॉटेलमध्ये गेलो होतो, काहीतरी मला खायला मिळालं. ते समथिंग लाईक, त्या काळात तेवढं हॉटेलिंग नव्हतं. इट वॉज नॉट दॅट फ्रिक्वेंट. नंतर मी खूप वेळा गेलो तिथे. पण तो जो त्यावेळेसचं जे फिलिंग आहे ना, ते अजूनही माझ्यासोबत आहे. सो या प्रकारचे अनेक इन्स्टन्सेस असतील. कोणीतरी तुम्हाला कपडे घेऊन दिले असतील. यू फील ग्रेट अबाउट दॅट. तो दिवाळी, दसरा आठवा, ज्यावेळेस आपल्यासाठी कपडे आणले जायचे आणि वी यूज्ड टू फील ग्रेट अबाउट दॅट. ती मजा आज नाहीये. दररोज जाऊन कपडे घेतले तरी मजा येत नाहीये. सो ते एक ग्रॅटिट्यूड आहे, तो एक्सप्रेस करा. 20 इन्स्टन्सेस असे लिहून काढा, ज्यासाठी तुम्हाला यू रिअली हॅव रिसिव्ड समथिंग विच कॉस्ट मनी. तुम्हाला जरी नसेल तरी इतरांना. आणि देन फील ग्रेटफुल. द मॅजिक नावाचं जे पुस्तक आहे रोंडाभनचं, त्यामधली एक प्रॅक्टिस आहे, ती यामध्ये दिलेली आहे. ती प्रॅक्टिस अशी आहे की एक नोट घ्या, आपले रुपयाची नोट घ्या. 100 रुपये, 500, 500 रुपये, 50 रुपये, जे काय घ्यायचे ते. त्यावर हे ग्रॅटिट्यूडचं अफर्मेशन चिकटवा. एक कागद घ्या, त्या कागदावर लिहा, थँक्यू व्हेरी मच फॉर ऑल द मनी दॅट आय हॅव रिसिव्ड टिल दिस डेट, आणि तो कागद त्यावर चिकटवा. तो तुमच्या पर्समध्ये, वॉलेटमध्ये, कुठे जिथे ठेवायचा तो ठेवा आणि दिवसभरातून 2-3 वेळा त्याच्याकडे बघून द प्रॅक्टिस इज दॅट की से थँक्यू फॉर द मनी दॅट आय हॅव रिसिव्ड टिल दिस डेट अँड थँक्यू फॉर द मनी दॅट आय हॅव. ज्यांनी ज्यांनी मॅजिकच्या प्रॅक्टिसेस केलेल्या आहेत, मॅजिक बुक वाचलेलं आहे आणि मॅजिक मधली ही प्रॅक्टिस केलेली आहे, त्यांना त्याचा अनुभव असेल की दिस रिअली हेल्प्स, दिस रिअली वर्क्स ग्रेट फॉर यू. की तुम्ही ज्यावेळेस ऍक्च्युली मनी यू टेक इन युअर हँड अँड यू से दॅट आय एम रिअली ग्रेटफुल. कदाचित आपल्याला याचा संदर्भ नीट लागत नाही, पण आपल्याला कोणीही समजून सांगितलं नाही. आपल्या बऱ्याचशा पूजांमध्ये, पूजेमध्ये आपण पैसे ठेवतो. ते पैशाची पूजा करण्याकरता नाहीये, थँक्यू म्हणण्याकरता आहे. ग्रॅटिट्यूड व्यक्त करण्याकरता आहे, की माझ्या लाईफमध्ये हे सगळं जे काही घडतंय, ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी जे रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ती पैशाची आहे, अबंडन्सची आहे, आणि आय एम रिअली थँकफुल टू यू.
पण आपण त्याऐवजी कदाचित त्या नोटा तिथे ठेवणं, ते प्रदर्शन करणं आणि त्याच्यावर हळदी कुंकू वाहणं ह्याच्यापुरतं मर्यादित ठेवलं. ग्रेटफुल नाही झालो त्यासाठी. सो यू हॅव टू रिअली लुक ॲट द सायन्स बिहाइंड व्हॉट वी वर डुईंग, नॉट टू फाइंड इट फॉलो इट ब्लाइंडली. सो वेस्टर्न कल्चरमध्ये याला सिंपल पद्धतीने आणलेलं आहे, जे आपल्याला आत्ता वाटतं, की अरे हेच तर मी करतोय कित्येक दिवस. लक्ष्मीपूजन करतो म्हणजे काय करतो? लक्ष्मीचं पूजन करतो, ग्रॅटिट्यूड आहे. आपण सगळ्या गोष्टीमधून काय व्यक्त करत असतो? आपलं ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो. बट वी हॅव फॉरगॉटन दॅट. सो आज ही प्रॅक्टिस करा. एक नोट घ्या, त्यावर चिठ्ठी चिकटवा. आय एम थँकफुल अँड ग्रेटफुल फॉर ऑल द मनी दॅट आय हॅव रिसिव्ड. आणि खऱ्या अर्थाने मनापासून धन्यवाद द्या फॉर ईच अँड एव्हरीथिंग. मागचे सगळे 20 इन्स्टन्सेस लिहून काढा. जस्ट बी ग्रेटफुल फॉर एव्हरीथिंग. यू विल रिसीव्ह मोर ऑफ इट. सो ही छोटीशी प्रॅक्टिस आहे अलॉंग विथ ऑल द प्रॅक्टिसेस. एनी क्वेश्चन्स, एनिथिंग दॅट यू वुड लाईक टू शेअर इफ यू हॅव, आपण तो घेऊया आणि आपला दिवस सुरू करूया. सो एनीबडी वुड लाईक टू शेअर एनिथिंग? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर बोलो हे शिव. सगळं अच्छा, सर हे मी नाही बोलता. बोला 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 बोला. दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा अटेंड करते हे सेशन मी. राईट. पण मला असं जाणवतं की आपल्या एकट्याचं ऍटिट्यूड किंवा आपल्या एकट्याची नजर बदलून हे सगळं शक्य होतं का? डेफिनेटली होणार. सुरुवात ही एकापासूनच होत असते आणि एकामुळेच मला एक सांगा, असं गृहीत तर धरा की आता एखादा एक एक मला फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. एखादा आजार जो पसरतो ना, तो कोणाला तरी एकाला व्हायरसची लागण होते आणि नंतर पूर्ण आजूबाजूला व्हायरस पसरत जातो तो. हो, बरोबर. सो इट इज लाईक व्हिरुलंट ना हे सुद्धा. तुम्ही किती इन्फेक्शियस आहात या विचाराने, तो महत्वाचा फॅक्टर आहे. तर कन्सिडर करा की आपल्याला एक कम्युनिटी तयार करायची हु इज थिंकिंग लाईक दिस. मे बी इट विल टेक टाइम. मे बी आपल्या डोक्यामध्ये आज वेळ घेईल वगैरे हे जरी असलं तरी आपण असं गृहीत धरू वेळ लागणार आहे तरी सुद्धा. पण आपण किती कन्सिस्टंट राहणार आहोत यावर आपलं शेजारी आजूबाजूचे लोक बदलणार आहे. हम्म. आता आत्ताची परिस्थिती आहे अशी, जी चाललंय, युद्धामुळे हे होतंय ते होतंय, ह्या सगळ्या चर्चा आहेत आणि आपण कंटिन्युअसली हा थॉट ठेवून चाललेलो आहोत की नाही, एव्हरीथिंग विल गो फाईन अँड एव्हरीथिंग विल बी गो सॉफ्टली. पण आपण एकटे म्हणून ते कसं काय सुधारेल? सिंपल आहे. युद्धामुळे आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे का प्रॉब्लेम आहे मला सांगा. अपॉर्च्युनिटी अपॉर्च्युनिटी कशा येतील सर त्याच्यामधून? युद्धामुळे सगळ्यात मोठी अपॉर्च्युनिटी भारताला. आज मला सांगा, मिडल ईस्ट सगळं जे सुरक्षित मानलं जायचं गुंतवणुकीसाठी, हम्म. हो. मिडल ईस्टचं सगळं डिस्टर्ब होऊन गेलेलं आहे. सो एव्हरी कंपनी विल कम डाऊन टू नेक्स्ट पीसफुल कंट्री. हो, नेक्स्ट पीसफुल कंट्री कुठली आहे? तर भारत आहे. जिथे भारत आहे. रिसोर्स आहे, कंझ्युमर आहे, हो. माणसं अवेलेबल आहेत. सो हम्म. उद्या चालून ही पुढची मोठी अपॉर्च्युनिटी आहे. भारतामध्ये ऑलरेडी काही कंपन्या येण्याची सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे. हो. सो देयर इज अ ग्रेट अपॉर्च्युनिटी फॉर अस. म्हणजे आपल्यासाठी आज म्हणजे लोकांना असं वाटतंय की अमेरिकेने इराणवर बॉम्ब टाकलेला आहे. इनफॅक्ट अमेरिकेने स्वतःवर बॉम्ब टाकून घेतलेला आहे. कारण हम्म. आता पेट्रोल डॉलरच्या ऐवजी आज न उद्या पेट्रोल युआनमध्ये कन्वर्ट होणार आहे. रुपीजमध्ये कन्व्हर्सेशन होणार, हे वाढणार आहे, ट्रान्झॅक्शन्स वाढणार आहेत. सो हम्म. भलेही हे एका दिवसात होणार नाहीये, पण ही सुरुवात झाली आहे. हो. सो इट्स अपॉर्च्युनिटी फॉर अस. सी मला एक सांगा, मला आजही पेट्रोल 105 रुपयात मिळतंय. हो. माझ्या एकाही कस्टमरनी माझं पेमेंट थांबवलेलं नाहीये. माझ्याकडची कामवाली बाई कामावर येते. मला ऑक्सिजन तेवढाच मिळतोय. मला जेवायला रोज वेळेवर मिळतंय. माझ्या ऑफिसमध्ये मी सुरक्षितरित्या जाऊ शकतो. मी माझ्या ऑफिसमधून सुरक्षितरित्या येऊ शकतो. मला एकही प्रॉब्लेम नसताना मी त्या इराण वॉरचा कशाला डोक्यात घेऊन बसू मला सांगा. हम्म. पण हे सगळे नाही करत आहेत ना सर. आता मग मी तो दॅट इज द मेंटल प्रॉब्लेम ना. नाही, आता फॉर एक्झाम्पल आता काल एक असं हे होतं की एका असंच कोचिंगच्या ह्याच्यामधनं मी म्हणलं जाऊया का आपण असं.
तर नाही, मग आता ऑलरेडी सगळ्या कंपन्या खूप गॅस कनेक्शनमुळे, गॅस सप्लायमुळे थोड्या त्यांच्या कंपन्या 15-15 दिवस बंद आहेत. अशा ह्याच्यामध्ये आपण नवीन काही सुरू करणं म्हणजे वेडेपणा आहे, असं सारखं हॅमर केलं जातं. आणि नाही त्याच्यातनं एक लक्षात घ्या, मी तुम्हाला परत एकदा सांगतो. सायन्स ऑफ गेटिंग रिच मध्ये एक चॅप्टर आहे आणि तो चॅप्टर किती पॉवरफुल आहे त्याची अनुभूती यावेळेस घ्यायची असते. सायन्स ऑफ गेटिंग रिच मध्ये एक चॅप्टर आहे, तो म्हणतो नेव्हर लुक ॲट द व्हिजिबल सप्लाय, लुक ॲट द इनव्हिजिबल सप्लाय. जेव्हा मानवाला गरज असेल त्यावेळेस निसर्ग इनव्हिजिबल सप्लाय व्हिजिबल करून देईल. आज जर या जगामध्ये गॅसचा तुटवडा पडतोय असं जर लक्षात आलं तर आपली ही मानवजात आपोआप त्याला रिप्लेसमेंट शोधून काढेल आणि सर्व्हाइव्ह हो, करेल. त्यामुळे चिंता करायची गरज नाही. आज मला सांगा, आज आणि गॅसचा तुटवडा खरंच आहे का हो? आज आम्ही द नाही. फन मध्ये दर दर आठवड्यामध्ये 4 वेळा सेशन्स घेतो. एकदाही त्यांनी आम्हाला हे नाही सांगितलं की वी कॅनॉट गिव्ह यू फूड. दे मॅनेज समहाऊ. हा इम्पॅक्ट आहे. मी हे नाही म्हणत इम्पॅक्ट नाहीये. बट पीपल विल कम आउट ऑफ इट. जेव्हा प्रॉब्लेम येतो त्यावेळेस सोल्युशन असतंच ना. हो, पण डेफिनेटली. सो प्रॉब्लेम इज ऑलवेज अपॉर्च्युनिटी टू फाइंड सम सोल्युशन. ओके. We त्यामुळे must we must grow आपण इम्पॅक्ट our व्हायची गरज own. नाही. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. आपण आपले विचार पक्के ठेवून त्याच दिशेने चालत राहायचं, आपोआप 4 माणसं आपल्या सोबत चालायला सुरुवात करतात. आणि तुम्हाला एक सिंपल सांगतो, तुम्हाला आयुष्यभरामध्ये किती रुपये पाहिजेत? सगळे मिळून 50-100 कोटी पाहिजेत ना. ते 100 हम्म. कोटी रुपये या गॅसमुळे तुमचे कमी होणार नाहीत, काळजी नका करू. Yes, बरोबर sir. आहे. Thank you. Yes, anybody else? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग शीतल, बोल. सर एक क्वेश्चन रिगार्डिंग ग्रैटिट्यूड. बोल ना. सर ग्रैटिट्यूड हम रोज एक्सप्रेस कर रहे हैं, पर अब रिपीट कर सकते हैं सेम ग्रैटिट्यूड्स, क्योंकि हर चीज ग्रैटिट्यूड एक्सप्रेस कर कर चुकी हूँ मैं हर एक छोटी सी चीज के लिए भी. सो मुझे ऐसा लगता है कि फिर से उसी बात के लिए ग्रैटिट्यूड एक्सप्रेस, देर देर आर मेनी थिंग्स बट वो रिकॉल नहीं हो रहे हैं, तो कैन आई रिपीट ग्रैटिट्यूड्स? हाँ, बिल्कुल करना, प्रॉब्लम क्या है? हम लोग वो लिस्ट बढ़ाते रहे, उसको रिपीट करते रहे, बट बी इन द सी मेंटल स्टेट ऑफ ग्रेटिट्यूड इज मोर इम्पोर्टेंट. हाँ, दैट इज मोर इम्पोर्टेंट. ओके, राइट, राइट. थैंक यू. गुड मॉर्निंग ओके. सर. येस. सर आपण म्हणजे प्रत्येक, जसं तुम्ही आता म्हणालात की आपला स्वतःला त्या ग्रॅटिट्यूडच्या मोडमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे थोडक्यात. राईट. तर हा, म्हणजे आता आपण जसं जाता येता इन केस असं समजा की आता मला हवा छान वाटली, तर हवेला येस किती छान वाटलंय, थँक्यू, बरं का, असं काही. किंवा एखाद्या माणसाने आपल्याला हेल्प केली, ते ते तर ठीकच आहे, आपण ते म्हणतो. म्हणजे अशा काही जे काही, जसं त्याच्या आता हे तुम्ही एक एक्झाम्पल देताना सुद्धा सांगितलं, ज्या काही इनव्हिजिबल ज्या सुद्धा काही गोष्टी आहेत त्याला सुद्धा आपण आपण आपलं ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायचं आहे. ऍब्सोल्युटली. सी एक लक्ष घ्या, दृश्य आणि अदृश्य अशा अनेक गोष्टी आहेत आपल्यासाठी काम करतायत. हम्म. म्हणजे आज विचार करा ना की आज आपण ही लोकसंख्या एवढी वाढत चालली पण ऑक्सिजन कमी झालाय का? बरोबर, माहिती आहे. सो आणि सी निसर्गाची एक व्यवस्था दररोज तुमच्यासाठी ऑक्सिजन तयार करते ना. एक्झॅक्टली. जो कोविड काळात आपल्याला कळालं ऑक्सिजन नसल्यावर काय हाल होतात. सो बरोबर आहे. प्रत्येक दिवशी आपल्यासाठी एक सिस्टीम, इकोसिस्टीम काम करते. आपण खूप म्हणत असू पाण्याचा प्रॉब्लेम आहे, बट वॉटर इज अवेलेबल टू अस. रिसोर्सेस हा. अवेलेबल आहेत. फळं आपल्या दारापर्यंत येत आहेत, भाज्या आपल्या दारापर्यंत येत आहेत, एवढे सगळे म्हणजे धान्य आपल्या दारापर्यंत येत आहे. सो देर आर सो मेनी थिंग्स वी आर रिसिव्हिंग आणि वी डोंट नो हू इज वर्किंग फॉर दॅट. एक्झॅक्टली सर. सो त्यामुळे सर या मी पण येस प्लीज. हा. त्यामुळेच मी सुद्धा तुमच्याबद्दल ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस केलंय सर, बाय द वे ऑफ मेसेज. थँक्यू. थँक्यू फॉर येस. युअर. इनफॅक्ट सी एक लक्षात घ्या, आपण सगळ्या जणांचं प्रेझन्सच एकमेकांमुळे आहे. वी एक्झिस्ट बिकॉज समवन एल्स एक्झिस्ट. तर असं पण असतं का की एक समविचाराची माणसं एकत्र येतात लवकर एकत्र येतात. लवकर? अच्छा.
एकत्र येतातच, लवकर एकत्र येतात समविचारांची. Right. थँक्यू Yes, सर. Ravi. Thank you for your share. Ravi, बोल. Yes, good morning, sir. Good morning, everyone. Good morning. Good morning. हाँ सर, एक्चुअली जो मार्केट सिचुएशन है अभी, मार्केट सब नीचे जा रहा है, ना डाउन ट्रेंड पे है. सो बट देन कल आई स्टार्टेड द प्रैक्टिस दैट मेरे को क्या चाहिए, व्हाट आई वांट फ्रॉम दिस, सो विच यू क्रिएटेड. सो देन आई थॉट कि मैं ये इस पे क्यों फोकस कर रहा हूँ, देन आई शुड बी फोकसिंग ऑन व्हाट आई वांट. सो आई स्टार्टेड रिस्ट्रक्चरिंग माय फाइनेंसेस, and yesterday I got something new. So thank you for Right. that. Absolutely great. Thank you for sharing this. Thank you. Great. So वंडरफुल. तुमच्या प्रत्येकाला आजचा दिवस शुभ जावो. ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करण्याच्या तुम्हाला असंख्य संधी मिळो. आणि आपण एक लक्षात घ्या, आपलं पूर्वजच आपल्याला हे शिकवत आलेले, जो जे वांचेल तो ते लावो. आपण त्या संस्कृतीचे आपण उत्तरदायी आहोत. त्यामुळे जस्ट बी ग्रेटफुल, एन्जॉय करा आजचा दिवस. उद्या परत आपण एका नवीन थॉटने येणं बघूया. नवीन पद्धतीने आपलं लाईफ कसं अधिक सुंदर करता येईल. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर प्रेझेन्स. हॅव अ ग्रेट डे, वंडरफुल डे. उद्या परत भेटूया. नमस्कार. Thank Thank you. you, sir. Thank you, sir. Thank you, Thank sir. you. Thank you, sir. थँक्यू. धन्यवाद, sir. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू.